हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी चालले आहे हॉस्पिटलमध्ये. माझा रिपोर्ट आला आहे आज, तर तो घ्यायला. आणि मी ही नवीन लिपस्टिक ट्राय करत होते, तर मी विचार केला तुमच्यासमोरच करते. कम्फी मॅट वाव फेसेस कॅनडाची आहे. एवढंच लिहिलं आहे याच्यावर. बाकी काय कुठे शेड दुसरा कोणता काहीच लिहिलं नाही आहे. जास्त वाटतं ते लावून. हे नका बघू प्लीज, हे नका बघू. मी लावून अजून थोडं कमी वाटतं. अच्छी तो है. आणि मी ब्लश थोडा कमी लावला आहे आज. लावू का जास्त? थोडा लावून येते. आणि मला थोडीशी जास्त वाटते. मला कोणती पण लिपस्टिक जास्त वाटली ना, मी झुडिओची ही वाली मिक्स करून लावून टाकते. आणि थोडी झाली. मी निघाली आहे आता आणि मी चालली आहे पहिला खारला जाणार. माझे लॅशेस मस्त वाटतात आहे ना. कधी कधीच एवढं जास्त लावून मोठे करते मी, नाहीतर कधी कधी असे नॉर्मलच ठेवते, पण असे जास्त चांगले वाटतात. आता मी चालले खारला, जे मी तुम्हाला सांगितलं. रिपोर्ट्स घेऊन जाणार डॉक्टरकडे. मग डॉक्टर मला सांगेल मला काय झालं आहे ते, आणि मग मी तुम्हाला सांगेल मला काय झालं आहे ते. पप्पाचे सकाळपासून फोनवर फोन की तुझा लवकर पण मी करते आहे टाईमपास. इथे 4 वाजले, मला तिकडे 5 वाजता जायचं. अजूनपर्यंत रिपोर्ट्स पण घ्यायचे, म्हणजे मला तिकडे जायपर्यंत 6 वाजले. हा मेकअप माझा जास्त टाईम नाही राहणार आहे. फक्त इथून ते बस ऑटो स्टँडपर्यंतच. एवढ्या गरमीमध्ये मला हे अशी केस ठेवून चालायला लागतं आहे, कारण जर मी असं ते खूप घाण वाटशी. मी अशी रोडवर ओरडते, लोक बोलते भाई ही पागल आहे काय थोडीशी. मेकअप तसाच आहे माझा. मला गाणं बनवलं, व्हिडिओ बनवला. आता मी चालली आहे. पहिला आईला कॉल केला मी, पण आई भाजी बनवते, तर मग ते एवढा टाईम वेस्ट कशाला करू. मग मी एकटीच जाऊन रिपोर्ट्स घेऊन येते. आणि मग जेव्हा मला हिंदूच्याला जायचं आहे, जिकडे डॉक्टर आहेत, तिकडे मी आईला घेऊन जाईल. आज मला चक्करसारखं नाही होतं आहे, आणि खरं मला तर आज कायच नाही होतं आहे. आणि काल मला एवढं चक्करसारखं होतं तर काय होतं. आणि आज पण मी गोळी नाही खाल्ली आहे. आता जाऊन आईकडे खाईन. विसरून जाते मी, भूल जाते. आई बोलते किती मेकअप केला आहे. मेकअप तर गेला माझा सर्व आता. हाय कर, हाय हाय करतेच त्याच्यात. आम्ही लोक चालू आहे डॉक्टरकडे. हिंदूच्या हॉस्पिटल बोलायचं तर हॉटेल निघणार होतं आता माझ्या तोंडात. आता जी मागे बाजूला उभी होती मी ती ब्लॉगिंग करते ना, आई लगेच एकदम अशी होऊन जाते की नॉर्मल. बाय. आता मी तिकडे जाऊन जी काय आहे मस्त सांगेन किंवा नाही सांगेन. 10 मिनटं बोलून आम्ही अर्धा तास वेटिंगमध्येच आहे अजून. मग आता 10 मिनटांनी आतमध्ये जायचं आहे. जाऊ ना आपण. जाऊ आम्ही. मग तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता आम्ही परत दुसऱ्या डॉक्टरकडे आलो आहे. आईला पण भूक लागली आहे, मला पण भूक लागली आहे. आता आम्ही दोघं भुकणार आहे. भूक आहे. आई
करायचं तर मी आता थोडीशी बाहेर जाते आहे. माझ्यामध्ये चरबी आहे, तर मी जर तिकडचं घेऊ शकली तर मी घेईन थोडंसं. पण वेट अँड वॉक. एवढी हिंडून फिरून आली आहे मी की मला हे करायला लागतं आहे. आता मला माझे पाय गरम पाणीमध्ये बुडवून बसायला लागतं आहे, कारण गाईज माझे पाय जे धन 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 दुखतात आहे. माझ्यामध्ये ताकद नाही राहिली आहे. मला असं वाटतं आहे मला नाही जायला पाहिजे होतं, पण मला डॉक्टरकडे जायचं आहे, तर माझ्याकडे ऑप्शन पण नव्हता. पाय एवढा जाम झाला आहे की मला उभं राहायला काय, मला चालायला जमत नाही. आणि मी नायगावला कशी आली ट्रेनमधनं मला माझं माहिती आहे. आणि घरी येऊन बघते तर म्हणून चपाती बनवायसाठी रडते आहे. आणि जसं तिने मला बघितलं म्हणजे बनवणं चपाती, नाही भूक लागली आहे, मला नाही जमत आहे. मला एवढं हसायला आलेलं पण मी कंट्रोल केलं, कारण माझे पाय दुखत होते आहे. आता जरा बरं वाटतंय, पण ते पाय काढल्यावर बाहेर परत तसंच होतं, पण लय आराम भेटतोय मला. नशेली आके झाली. आता ह्यांच्यासाठी चपाती बनवते मी रात्रीच्या 3 वाजता. माझा पाय इथून दिसतोय किती सुजलाय. मी आता त्याला तेल लावलं, आता काही समजत नाही. हाय गाईज, गुड मॉर्निंग दोस्तो. तर मी आता चालली आहे रोशनी सोबत दादरला. रात्री माझा पाय एवढा सुजलेला पण तरी आता रोशनीचं थोडं काम आहे. आणि मला माहिती मी हे सांगू पण मी तिला विचारून सांगेन. आम्ही लोक जरा दादरला चाललो आहे असंच थोडीशी शॉपिंग करायला. आणि माझ्यामध्ये एवढी चरबी आहे. नाही, जर रोशनीचं नसतं काम तर मी नसतंच गेली, पण रोशनीचं काम आहे म्हणून मी चालली आहे. पण आता माझा पाय असा बटाटा झालेला रात्री असा. आणि मी ChatGPTवरती जेव्हा बघितलं तेव्हा तो बोलला मालिश नको करू, तेव्हा मी मालिश करत होती. मग मी हात काढला, तो बोलला गरम पाणीमध्ये म्हणजे गरम हे नका देऊ. मी गरम पाणीमध्ये अर्धा तास पाय टाकून बसलेली. नंतर त्यांनी बोललं की पाय सुजला आहे ना, 3-4 उशी ठेव आणि त्याच्यावर पाय ठेव आणि तुझ्या हार्टपेक्षा तुझे पाय वरती असले पाहिजे. तर मी तसं केलं, झोपली, लगेच मला झोप आली आणि मला दुखलं पण नाही. आणि आता माझे पाय ठीक झाले. आता रात्री घरी आल्यावरती समजेल माझ्या पायाचं काय झालं आहे. आणि ही जी मी लिपस्टिक लावली आहे ती झुडिओची लावली आहे आणि फेसेस कॅनडा कम्फी वाववाली लावली आहे, मॅटची जी आहे. आणि त्याच्यावरती माझी झुडिओची लावली आहे. मला कोणती पण लिपस्टिक झुडिओशिवाय आवडत नाही, म्हणजे त्याच्यावरती मला झुडिओवाली लिपस्टिक लावायलाच लागते, तेव्हा जाऊन असं काहीतरी चांगलं बनतं. सो मी जाते आहे आता. मला माझं ब्लॅक जॅकेट भेटत नव्हतं, मग मी विचार केला की मी व्हाईटच घालते, हा ना. आणि सकाळी उठल्यावरती माझी स्किन असली चमकत होती. मला वाटतं मी ते ओशिवियाचं ब्राईटनिंग सिरम की ब्राईटनिंग क्रीम ते लावते ना, म्हणून होत आहे. आणि जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर माझं लास्ट ब्लॉगमध्ये मी त्याचं टॅग केला आहे, तो प्रोडक्टच टॅग केला आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन डायरेक्टच बाय करू शकता. पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर, कारण मला तर खूप आवडलं आहे. त्याच्याने माझी स्किन अशी सकाळी उठल्यावरती अशी चमकते. बाय जा रही हूँ. गोष्ट मी आता हे असं अजून गरमीमध्ये नाही फिरू शकत, म्हणून मी माझी केस अशी ठेवणार आहे, ज्याच्याने एवढं काही दिसून येत नाही. दिसतं पण एवढं नाही दिसून येत. आणि हे 2 महिन्यांनी जाईल डॉक्टर बोला. आणि हां, रिपोर्ट्स नॉर्मल इन्फेक्शन होतं म्हणून, आणि ते ठीक होऊन जाईल. डरने वाली बात नहीं है, इसके लिए घूम रही हूँ. ठीक आहे, आता मी चालले दादरला, कारण ब्लॉग चालू तिकडे. आता मी चालली आहे आईकडे. पहिलं तर आईकडे जाऊन मला ते थोडंसं काहीतरी काम आहे ते करणार आहे मी. खूप पकाव ब्लॉग बनला आहे, पकाव. आता मी आणि आई आम्ही दोघं आलो आहे हॉटेलमध्ये जेवायला. हाय कर आई, हाय स्माईल. मी डाळ भात मागवला आहे. डाळ म्हणजे डाळ फ्राय, स्टीम राईस आणि भेंडी फ्राय. आता काय आई घेऊन आली प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये.
आई खाणार फक्त वडापाव, कारण आई सकाळ सकाळ एवढं नाही खाऊ शकत आणि मला खूप भूक लागली. आणि आता माझं ब्लड टेस्ट करवलं, म्हणजे जे एक बाकी होतं ते माझे डोळे कसले सुजले आहेत ना आई, डोळे चायनीज नाही वाटत आहे मी, मला वाटतंय असं माझं एवढं नाही असं फुगलेलं नाही, काय माहिती एकच डोळ्याचं असं झालंय मला, काय झालंय. आमच्या सुप्रिया ताई देखील ट्रॅफिकमध्ये असल्या होत्या. कौन बाकी रखता है? अरे बेटे के पैसे. हाय गाईज, मी एवढ्या दिवस ब्लॉग का नाही टाकत आहे, कारण मला खरं बरं नव्हतं वाटत आणि मी पप्पाकडे होती, मी इथे पण नव्हती घरी, आणि माझं हे थोडंसं सर्व निघायला लागलं आहे आणि एकदम कसं तरीच व्हायला लागलं आणि माझा पाय बी एकदम सुजलेला. तर आणि आज मम्मीचा बड्डे आहे, ही ऐशी आम्ही असंच बसलो आहे आणि आता नाश्ता केला. आता मी गोळी खाईन. मोनूचा हा फोटो, बापरे, म्हणजे मोनू कशी वाटते आणि अशी छोटी होती तेव्हा अशी फोटो काढायची अशी. आणि मी एवढ्या दिवस व्लॉगच नाही टाकला, कारण मी जरा पण असं ह्याच्यामध्ये नव्हती, माझे पाय सुजत होते बटाटा झालेले, कारण मी त्या दिवशी बाहेर गेली, गाडी चालवली, एवढी गाडी चालवली की माझ्यामध्ये ताकद, पहिलाच माझ्यामध्ये वीकनेस आलेला. हा गुड्डी आत्याने दिलेला ड्रेस आहे. तर मी खूप गाडी चालवली, रात्रभर गाडी चालवली, सकाळपर्यंत गाडी चालवली, माझा पाय पूर्ण गेला कामातून, म्हणून जरासं मग माझे ते नंतरचे 4-5 दिवस खूप घाण गेलेत आणि माझा पाय अजून पण सुजलाय. तर काल मम्मी जेव्हा आईकडनं येत होती कॅबनी, तेव्हा तिने पप्पाकडनं मला उचललं आणि मग मला इथे सोडलं, म्हणजे इथे घेऊन आली. नंतर मला जमतच नव्हतं उभं राहायला, म्हणजे मला उभं राहायची पण ताकद नाही आहे सध्या. कशी वाटते मोंजोलिका. हा व्लॉग मी इथे सेंड करते आणि आता ह्याच्या नंतरपासून नंतरचा चालू करते.